मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. उठलीस? मी पटकन चहा ठेवते ना तुझ्यासाठी. सॉरी हा, मला थोडा उशीरच झाला आज उठायला. अगं सॉरी काय, रात्री उशिरापर्यंत जागी होतीस तू. किती उशिरापर्यंत उजेड होता तुमच्या खोलीत. झोपलीस की मग शेवटी? 2:30-3 झाले हो. खूप काम पेंडिंग होतं, म्हटलं सगळं संपवूया आणि मग झोपूया. संपला ना शेवटी. हो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कॉफी मी करून घेतो ना. कॉफी केल्यावरती पसारा आवरायला सांगा शुभ्रा. मला अजिबात पसारा आवडत नाही. कसला आला, अर्धा गाल कापला गेला माझा. हात काढा ना, मला बघू द्या ना काय झालं. नको 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 नको, तू माझ्याशी बोलत नाहीस ना, तुला कशाला दाखवू. नको अहो असं काय करताय, मला बघू द्या ना. हात काढा ना. नको 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 नको. अहो मी बोलतेय तुमच्याशी. हो खरंच मी बोलते. आधी हात काढ, मला बघू द्या किती लागलंय. खरंच बोलतेस? हो. थँक्यू अबोला संपवल्याबद्दल. काही लागलं नाहीये तुम्हाला. तुम्ही मुद्दाम केलत नाही. आता मी खरंच बोलणार नाही तुमच्याशी. अरे हे काय, तू प्रॉमिस केलं होतंस ना मला. परत अबोला. मला बोलायचंच नाही तुमच्याशी. आई चहा दे. देते हो बाळा. असा रे, अगं ऐक ना, ऐक तरी तू मी काय म्हणतोय. इडलीच आहे. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय का आई? अरे पण सोहम, तुला तर इडली आवडते ना? तुला इडली खावीच नाही वाटते का बबड्या? तुला दुसरं काहीतरी खायचंय का? काय करून आणू तुझ्यासाठी सांग. आई थांबा, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ब्रेकफास्ट करायचा हा नियम आहे ना आपल्या घरचा. मग तुम्ही बसा बरं. सोहम, तू आता इडलीच खा. दुपारी तुला जे हवं ते मिळेल जेवायला. ठीक आहे? या घरात सासू कोण आहे आणि सून कोण आहे मला कधी कधी कळतच नाही. ए सोहम, हे बघ खूप साऱ्या ऍड्स आहेत, जरा बघून घेतोस का? बघून काय करू? एखादी योग्य वाटली तर अप्लाय कर नोकरीसाठी. या असल्या पेपरातल्या ऍड बघून मी अप्लाय करू? काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? अरे ही तर माझ्या मित्राची कंपनी आहे. सोम, इथे मी तुझ्यासाठी बोलू शकतो? नाही, काय गरज नाहीये. माझं मी बघून घेईन. सोहम, कसा बोलतोस तू? हे बघ, मला ना समोरून फोन येतील तेवढं कॅलिबर आहे माझ्यात आणि एक्सपिरियन्स सुद्धा आहे. मला असल्या फुटकळ वशिल्यांची गरज नाहीये. मग इतक्या दिवसांमध्ये एकही फोन कसा नाही आला रे तुला? हे बघ, उगाच आता फालतू बडबड करू नको शुभ्रा. काय केलं नाश्त्याला? अगं इडली केली. परत इडलीच? लास्ट वीक इडलीच होती. घ्या, मी तेच म्हणत होतो. तुला नकोत का प्रज्ञा इडले? नाही नाही, चालेल 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 ना. नाहीतरी रोज काय करायचा प्रश्नच असतो मला. अरे बापरे, तुला का ग प्रश्न पडतो? तू तर रोज आमच्याच घरी येतेस ना नाश्त्याला. उलट आता तर आम्ही वाट बघतोय तू आम्हाला कधी बोलवणार आहेस तुझ्या घरी नाश्त्याला. बोलवते ना. अभिज किचन सुरू झालं ना की तिथूनच काहीतरी छान मागवते तुमच्यासाठी. चला, मी आता घरी जाऊन निवांत बसून खाते. हा बाऊल नंतर देते ग. आणि ते पाहिल्यानंतर सोहम जर त्यांना त्यांच्या त्या जॉब साठी योग्यतेचा वाटला तर ते फोन करतात समोरून. हा, पण आई, आता जर आपल्याला गरज असेल तर आपण स्वतःहून फोन करायला हवा ना. तुम्हाला माहितीये का, एकेका जॉब साठी म्हणजे एकेका पोस्ट साठी 100 माणसं अप्लाय करतात. अगं काय सांगते, 100? पण बबड्याला माहितीये नाही, नाही तर तो आपला विचार करत बसेल की समोरून फोन येईल म्हणून. आणि समोरून फोन आलाच नाही तर? सुद्धा आहे. तुम्ही सांगाल तिथे मी तुम्हाला भेटायला येईन. हा, ओके मिस्टर सोहम कुलकर्णी, तुम्ही उद्या सकाळी इंटरव्ह्यू साठी येऊ शकता. उद्या वॉक इन इंटरव्ह्यूज आहे, पण आमचे सर शक्य तितक्या लवकर भेटतील तुम्हाला. आणि आमच्या हेड ऑफिस मध्येच या इंटरव्ह्यू साठी. ओके 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 सर, थँक्यू सो मच. वेलकम मिस्टर सोहम कुलकर्णी. एक मिनिट. हॅलो, ऐका, ऐकून घ्या. मला ना बऱ्याच कंपनीमधून ऑफर आल्या आहेत, त्यामुळे आता कोणाकडे जॉब करायचा आहे ना हे मी ठरवणार. हा हा, ओके बाय. काय झालं बबड्या, कोणाचा होता फोन? बघितलं, इंटरव्ह्यू सुद्धा माझ्या टर्म्सवर घेत आहेत.
हो आई अगं मला रिक्वेस्ट करत होता तो की प्लीज आमच्याकडे या, आमच्याकडे जॉब करा, प्लीज एकदा तरी भेटायला या. तुला माहितीये तो माझ्या समोर असताना माझे पाय धरले असते त्याने. काय सांगतोस? मी सांगितलं होतं ना आई तुला, मला समोरून फोन येतील. हो रे बाबा, खरंय तुझं. तू शांतपणे बस इथे, मी मस्त तुझ्यासाठी सरबत करून आणते. पण मग तुम्ही त्यांचा फोन देणार आहात कधी परत? तो देता येईल कधी, ते काय खाली जाता येतं की. शांत ठेवा डोकं, एकदम शांत राहा. काय फुशारक्या मारत होता सर? या फुशारक्यांचा क्रेडिट तुम्हाला या. अहो तुम्ही काय आवाज बदलून बोललायत त्याच्याशी फोनवर, त्याला कळलंही नाहीये तो फोन तुमचा होता. म्हणजे काय नाही ग, ते उगीच. उगाच काय? आईंशी का खोटं बोलायचं? आई, सोहमला कुठल्याही मोठ्या कंपनीतनं फोन वगैरे आला नव्हता, तो फोन सरांनी केला होता. आयडिया करायला हवी. हे तू पण खुश, आपला बबड्या पण खुश. काय अहो खरंच खूप खुश झालाय तो. हाँ. थँक्यू. हा अरे थँक्यू काय, आपके लिए तो जान भी हाजिर है मॅडम. मग आता दाढी नाही काढली तरी चालेल ना? नाही नाही नाही, अजिबात नाही चालणार. अहो आरशात बघा काय ध्यान दिसतंय ते. अशात कशाला बघायला, मला म्हणते अहो, ना. असं काय अजिबात नाही, अजिबात अहो, नाही. ऐका माझं. एका फोन मधून सरांनी आईंचं काम किती सोपं करून टाकलं. याला म्हणतात खरं प्रेम. आणि जिथे खरं प्रेम आहे तिथे कशाची काळजी करायची गरज नाही. अगं बाई ह्याच्यातही नाहीये. असं काय ते कुठली पिशवी म्हणाले बाबा? इथे का बघूया. हा इथे 2 पिशव्या दिसत आहेत मला. ह्यात एका नक्की कुठे अहो उठता का जरा? अरे अहो मी ना पंचांग शोधतेय, मला सापडतच नाहीये ते ह्याच्यात. सापडेल सापडेल. पण मी काय म्हणतो, हे मोबाईलवर पण पंचांग असताना, 1 मिनिट थांब मी तुला देतो. हे बघ, हे बघ. अहो पण हे बरोबर आहे की नाही कसं कळेल? मला ना आपलं नेहमीचं पंचांग बघायची सवय आहे. बाबा म्हणाले होते इथे कुठेतरी ठेवलंय. मग अचानक पंचांग का हवंय तुला? हो तू काय हिची तक्रार ऐकून मला काठीने मारणारच का आता? नो सर, सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मी स्टिकचा वापर करते. कुणी माझ्या जवळ आलं ना की या स्टिकने मी त्याला पॉक करते. काय? या गाडीत बसा, मी पाणी आणते हं तुमच्यासाठी. हळू 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 हळू. हा काय रे बाबा, बरं झालं तू आलीस. पण अगं बाई अहो हे मी इथे ठेवते. हा तुम्ही घ्या. तर मॅडी, हे सगळ्यांचे चेक्स आहेत. याच्यावर मला तुमच्या खुर्चीत बघतो. ए सोहम, तू इतकी उद्धट उत्तर देऊ नकोस काय इंटरव्ह्यू मध्ये. आगाऊपणा करू नकोस. याला आगाऊपणा नाही, याला कॉन्फिडन्स म्हणतात. आणि बाय द वे, तू कसला टेन्शन घेतेस एवढं इंटरव्ह्यूचं? फोन समोरून आलाय, गरज त्यांना आहे. अरे हो, पण सोहम गरज तुला सुद्धा आहेस ना. मला फक्त एका चांगल्या पॅकेजची गरज आहे, आणि आज तेवढंच डिस्कस करायला चाललोय तिकडे. ते ना असले फालतू प्रश्न नाही विचारणार आहेत. हो पण ऐक सोहम, तू पॅकेज बद्दल पण बोलताना थोडं सांभाळून बोला. जे मागीन ते देतील, ते तेवढी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे माझ्यात. आणि बाय द वे, तुला नाही का लग्नासाठी कन्व्हिन्स केलेलं? कशी आहे? छान आहे ना? आई ही स्कूटर आहे, बाईक नाहीये. अरे हो, पण माझ्याकडे जेवढे पैसे होते ना तेवढ्यात मला हीच परवडली रे घ्यायला. अरे पण ती छान आहे, तू चालवून तर बघ. आई असं अडाण्यासारखं काय वागतेस तू? तुला बाईक आणि स्कूटर मधला फरक नाही कळत का? माझ्याकडे पुन्हा पैसे जमले ना की मी घेईन तुझ्यासाठी बाईक. तू आताही चालव बघ तर खरं. दे, मी मित्रांना भेटून येतो. अरे अरे पण तुझा बाबांना रिझल्ट दाखव ना. नाही नको, तू दाखव, माझा मूड गेलाय. सांभाळून जा बाळा. हो ना, तरी अभ्यास मीच केलाय, कष्ट मीच घेतले पास होण्यासाठी, कळलं? अरे हो रे ताजा, तूच केलास अभ्यास. अगं रात्र रात्र अभ्यास करायचा तू. घे
आई नाही, बस झालं आता. अरे, नको. एक घास घे ना. नाही गाई, बस झालं. बेस्ट ऑफ लक सोहम. थँक्स. तुमच्या मित्राला सांगून ठेवा आणखी कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायची गरज नाहीये. मी येतोय. ए सोहम, अरे ए बबड्या, अरे थांब 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 बबड्या. काय आई? घे घे. हा. एक मिनिट थांब जरा, थांब. बरोबर 9:32 वाजता तुला बाहेर पडायचंय. आपण एक विसरलो. हो काय झालं? बोलवू का त्याला परत? नाही म्हणजे पंचांगानुसार सोहमनी नेमका किती वाजता इंटरव्ह्यू द्यायचा आहे ते सांगायलाच विसरलो ना. सर काय मस्करी करताय हो आईंची? शुभ्रा यांना म्हणावं माझी मस्करी करू नका, आधी दाढी करा. सारखं सांगते दाढी करा, ऐकत नाहीयेत. बबड्याचा इंटरव्ह्यू आहे आज. दाढीचा इंटरव्ह्यूशी काय संबंध आहे? आईने सांगितलं ना सोहमच्या इंटरव्ह्यूशी संबंध आहे. मग संबंध आहे हो ना आई? चला तुम्ही. चल. सासूची चमची. वाव, तू इतका हँडसम म्हणून कुठे चाललायस? मैत्रिणीला भेटायला? मैत्रीण वगैरे नाही ग, इंटरव्ह्यूला चाललोय. काय सोहम तू पण. अरे तुझ्या आईनी प्रसिद्ध शेफ अभिजित राजांशी लग्न केलंय ना. आता सावत्र असले तरी तुझे वडील आहेत ते. तुला नोकरी करायची काय गरज आहे? तू आता गल्ल्यावर बसून फक्त पैसे मोजायचे, सगळ्यांना ऑर्डरी सोडायच्या. हे बघ प्रज्ञा, ते जाऊ दे आता, मी निघतो, मला उशीर होतोय. ए सोहम 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 सोहम, प्लीज मला नाक्यापर्यंत सोड ना, मला जरा काम आहे. तेवढीच तुझी कंपनी. पकडलं. अहो जरा बोलू नका. बबड्याला नोकरी मिळवून जॉब करते ना. नको काळजी करूस, त्याला नक्की नोकरी मिळेल बघ. खरंच सोहमच्या नोकरीचं काम झालं ना तर आमच्या दोघांमधलेही प्रॉब्लेम संपतील. नाही, मी तुला युजलेस वाटायचो ना. मी काहीच काम करू शकत नाही, कुठेच नोकरी लागणार नाही मला. सतत मी फक्त व्हिडिओ गेम खेळत असतो असं वाटतं ना तुला? ए सोहम, सोहम, अरे काय तिकडे काय काय झालं सांग ना जरा आम्हाला. काय होणार? त्याने माझी मार्कशीट बघितली आणि माझा वर्क एक्सपिरियन्स विचारला. ते सांगितल्यावरच इतके इम्प्रेस झाले ना, दुसऱ्या कोणाचा इंटरव्ह्यूज नाही घेतला. ग्रेट. आणि तुला ऐकून वाईट वाटेल, पण तुझ्या दुप्पट सॅलरीचं पॅकेज मला ऑफर केलंय त्यांनी. आता कळली का तुला तुझ्या नवऱ्याची खरी किंमत? सोहम, मला आधीपासूनच तुझी किंमत आहे. आणि सोहमला आम्ही ही नोकरी देऊ शकत नाही. आणि हेच सांगायला मी इथे आलोय. नाही नाही, नेमकं काय झालं ते कळेल का? मी हवं तर तुमच्या सरांशी बोलतो. नाही, इट्स ओके. इनफॅक्ट सर फोन करतीलच तुम्हाला. अहो पण झालंय काय नक्की? तुमच्या मुलाची, सोहमची डिग्री खोटी आहे. त्यांना धीर पण नाही धरवते माहितीये. माझ्याकडे. हॅलो, मी अभिजित बोलतोय. नाही नाही, घरी जरा पाहुणे आहेत ना, मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा ठीक, ओके. काय झालंय एक्झॅक्टली? काय प्रॉब्लेम आहे? ए शुभ्रा, हे बघ ना काय सांगताय. हे सांगतायत की बबड्याची डिग्री खोटी आहे. काय? डिग्री खोटी आहे? अहो असं कसं होईल? मी आणि सोहम एकत्र होतो ग्रॅज्युएशनला, आणि डिग्री कशी खोटी असेल? हो ना, म्हणजे बबड्याचं कॉलेज असं कसं फसवेल त्याला? तुमच्या नोकरीवर चला निघा. ए सोहम, जरा आता कंट्रोलच्या बाहेर जाऊन बोलतोयस, थांब. हे बघा, काहीतरी घोळ आहे. तुम्ही ती डिग्री नीट तपासली आहे ना? नाही, कारण सोहम यापूर्वी 4 वर्ष एका कंपनीत काम करत होता. हे असं अचानक अगोदरच्या कंपनीमध्ये काय झालं आम्हाला नाही माहिती.
त्यांनी कदाचित डिग्री चेक केली नसेल, पण आमच्या कंपनीमध्ये आम्ही सर्व चेक करतो. अहो, कंपनीची पॉलिसीज आहे तशी आमची. अरे खड्ड्यात गेली तुमची पॉलिसी. माझ्यावर आरोप करताय तुम्ही. निघा, चला निघा. चला, निघा निघा. चला बघा, तुम्ही बाहेर चला चला. सोहम, हे बघ तू हे तसे नाहीये रे, असं नको विचार करूस हे तू. बघ सोहम, तुझ्यावर एकदम आरोप झालेत म्हणून तू दुखावलायस. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी त्या माझ्या मित्राला जाऊन भेटणार आहे, त्याला जाब विचारणार आहे झाल्या प्रकरणाबद्दल. आणि आपण अजून एक करूया, आपण युनिव्हर्सिटीत जाऊया. तिथून तुझा रिझल्ट त्या माझ्या मित्राला मेल करायला सांगता. युनिव्हर्सिटीच्या मेलवर तर त्यांना विश्वास ठेवावाच लागेल ना. युनिव्हर्सिटी कशाला? नको युनिव्हर्सिटी वगैरे. आता म्हणालात ना तुम्ही विश्वास आहे माझ्यावर. मग काय झालं, संपला विश्वास तुमचा? विश्वास आहेच रे सोहम, पण काय गोंधळ झालाय तो कळायला नको का? कशाला गोंधळ? त्यांचा झालाय ना, त्यांचं ते बघून घेतील. आपल्याला नाही सोहम, असं नाही चालणार. डिग्री सोहम, खड्ड्यात गेली ती डिग्री. बबड्या, अरे तू 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 फाडतोयस काय ते? क्या घ्या, आता नाहीये मी ग्रॅज्युएट. खुश? हे हवं होतं ना तुम्हाला. बबड्या, बबड्या, अरे काय करतोयस तू? बबड्या, ऐक ना माझं. हे बघा, काही बोलायचंय तुला याबद्दल सोहम? आज मला बोलू दे. आपला मुलगा जर माझ्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवून, त्याच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेणार असेल, तर आज आपल्या मुलाला त्याच्या बापानं बोलण्याची गरज आहे. तुझी आई कमी शिकलेली आहे म्हणून सतत तिला कमी लेखत आलास तू, पण ती कमी शिकली आहे म्हणून तुझ्या बाबतीत तिने काही कमी पडू दिलंय का रे? सोहम, तुला कल्पना आहे का रे? तू फक्त आसावरीचा मुलगा आहेस हे तुझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट असू शकतं. एवढा मान आहे तिला समाजात. तिला बावट समजण्याची चूक करू नकोस. बस करा, बस करा. मी हात जोडते तुमच्या पुढे. बस. तर लोक त्याला काढायला बघतात, मिळालं नाही की फाडायला बघतात. फार कमी आयुष्य असतं त्याच्या सुखाचं. तुला वाटतंय ना लग्नाआधी अख्खं आभाळ होतं माझं? आताही आहे. आता मला माहिती आहे की मी आकाशात वाऱ्याबरोबर भरकटणार. कारण मला जमिनीशी घट्ट धरून ठेवणारा, माझी काळजी घेणारा, वेळ पडली तर मला डील देणारा, गरज पडली तर मला सावरणारा असा एक मजबूत मांजा आहे माझ्याकडे. 10 वेळा लग्न करायला तयार आहे. 10 वेळा? अजून नाही ग बाई. 10 जन्मात, प्रत्येक जन्मात एकदा, आणि तेही फक्त तुझ्याशी. सोहमचं काय करायचं? नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. असावली, तुला कसं सांगू? सोहमला बदलायचं असेल तर तुला आधी स्वतःला बदलावं लागेल. मागे लागणार आहे मी तुझ्या. अरे एकदा येऊन बघ ना मॉर्निंग वॉकला, काय फ्रेश वाटतं बघ. चल चल चल. बरं ठीक आहे, मी चपला घाल. नाही, चपला नाही. थांब जरा. हे बघ, अगो बाई, हे काय? मॉर्निंग वॉक साठी खास शूज. हे घालून जायचं मॉर्निंग वॉकला. चल. कशाला खर्च केला तेवढा? आई, अगो बाई, बबड्या उठला वाटतं. आले रे.
अहो त्याचं सगळंच आवरायचं आहे ना, म्हणजे त्याला चहा द्यायला हवा, नाश्ता द्यायला हवा. मी पटकन 5 मिनिटात त्याचं सगळं आवरून येऊ का? मग जाऊया आपण वॉकला, चालेल? ठीक आहे. आलेच हं? हो. असं का केलंस रे? कोण आता नोकरी देणार आहे तुला? मी काय म्हणते, जरा शांत डोक्याने विचार करशील का बाळा? पुन्हा परीक्षा देऊन पास होता आलं असतं ना. आई ब्रेड करपेल, लक्ष दे ना ब्रेडकडे, उगाच बडबडत राहू नकोस. तू पुन्हा परीक्षा. आई नको ना उगाच बडबड करूस, तुझ्यापेक्षा जास्त कळतं मला. हे बघ, एका काल उपाशी झोपलोय मी, सकाळी भुकेने जाग आली माहितीये. आले रे. आलेच मी. सर काय चाललंय हे? काल सोहमच्या रिझल्ट बद्दल सगळं कळलंय आणि आज सकाळी उठल्यावर पुन्हा सोहमचा चहा, सोहमचा नाश्ता याच्याच मागे येत आई. म्हणूनच तिला मॉर्निंग वॉकला घेऊन जात होतो मी. म्हटलं सोहमची जरा गैरसोय झाली की तो स्वतःची कामं स्वतः करेल. बबड्याची एक हाक आली आणि बबड्याची आई गेली बबड्याच्या मागे. सर अशाने सोहमला आयुष्यात त्याची चूक कधीही कळणार नाहीये. सोहम, फरक पडतोय. कोणी पडलं तर, कोणी हरलं तर काय फरक पडतोय? तुझ्यासारख्या मुली ज्यांना फक्त स्वतःचा विचार करायचा असतो ना, त्यांना काहीच फरक पडत नाही ग. पण माझा रिझल्ट माझ्या एकट्यापुरता नव्हता. आई आई तुला आठवतंय, रिझल्टच्या 2 दिवस आधी तुला हाय बीपीचा त्रास झाला होता, तुला चक्कर सारखं होत होतं. मला? आई असं काय करतेस? आठव ना, तुला त्रास नाही का झाला होता? हा आठव ना, तुला आठवत नाहीये का? आठव. हो. बघितलं, साठी आज त्याला जाब विचारून काय उपयोग आहे सांग मला? तो आता तसं नाही करणार. तो अजिबात खोटं बोलणार नाही. असं वाटतंय तुम्हाला आई? हो बाळा, मी ओळखते ना माझ्या बबड्याला. तो खरंच तसा नाही वागणार. नाही वागणार ना रे राजा. आणि पुन्हा जर तो तसा वागला ना तर मी त्याला शिक्षा करेन, मग तर झालं. सोहम. आई मी जाऊ? निखिल थांबलाय. जा. काय ये घे अरे घे. अरे याने काय होणार आहे? अरे घे ना, घेऊन तर बघ. अरे वेडायस का? नको ये, घरी पूजा आहे. घरी आहे ना पूजा, तू इथे आहेस. अरे वास नाहीये त्याचा, घे. अरे पण अरे डोकं हलकं होईल, टेन्शन जाईल, घे ना. घ्या. माझ्या शिवायांचं पान सुद्धा हलत नाही बघ. आईचा फोन आला. बोल ग. असू दे ग, लागला तर काय गुरुजी, सगळ्या गोष्टी वेळेत तयार हव्यात. अहो सगळं तयारच आहे, पण सोहम कुठे आहे? अहो इथून दुसऱ्या पूजेला जायचं आहे मला. गुरुजी काळजी करू नका, तो येईलच एवढ्यात. मी कळवलंय त्याला. आलोय मी, आलोय. ये ये सोहम ये, तुझीच वाट बघ. आलो मी, आलो. अरे चपला. सावकाश बाळा. ये बस. अरे अरे अरे, चला गुरुजी, पूजा सुरू करा. हातपाय धुवून ते नेसून ये जा. काय यार तुम्ही लोक. वास कसला येतोय? आंबूस वास येतोय. सोहम आल्यापासून हा वास येतोय. त्याच्या चपलांचा तर वास नसेल. पाय शेणात वगैरे पडला का? अरे किती घाम आलाय तुला बाळा.
जा जा, तू पटकन आवरून घे, सोहळं नेसून ये, उशीर होतोय राजा. मी मी कपडे बदलून येतो. जा जा, आवरून ये बाळा, जा. बबड्या, मी तुला चहा करून देऊ का गरम गरम? हिला सरकायला सांग. शुभ्रा सरक. नाही सरकणार. शुभ्रा, बाजूला हो ना, जाऊ दे ना बाळा त्याला. आई, तुमचा मुलगा दमून नाही, पिऊन आलाय. शुभ्रा, अगं काय बोलतीयस तू? का आई, तुम्हाला दिसत नाहीये का? तो मगापासून स्वतःला बजावतोय, सरळ चाल असं म्हणत तिरका तिरका चालत चाललाय. दारू पिऊन आलाय सोहम घरी. मी बरा आहे. आई सांगा ना, तुम्ही म्हणाला होतात ना 6 वर्षापूर्वी तो चुकला, पण ह्याच्या पुढे तो चुकणार नाही. आणि जर तो चुकला तर तुम्ही त्याला शिक्षा देणार आहात. मग आता आई तुम्ही मला सांगाच की त्याच्या ह्या चुकीसाठी तुम्ही त्याला काय शिक्षा देणार आहात? आई काय तू तुझ्या शुभ्रा या राजेंचा आणि त्या गुरुजींचा ऐकून काही काय भरत आहे? मी आलोय ना वेद. या पूजेचा मान माझा आहे. मी बसणार पूजेला. चला गुरुजी, सुरू करा पूजा. ओके ओके, सॉरी कळलं मला. नाही, तुम्ही नवलग्न झालेलं जोडपात, तुम्हाला मिरवायचा हक्क आहे. म्हणून मला डावलून तुम्हाला पूजेला बसायचं. बस इथे बबड्या, बस. काय रे बबड्या, माझा हक्क काढून घेतलास. आता काय मला इथे बंद करून ठेवणार आहेस तू? काहीतरी बोलू नकोस सोहम. तू पड खाली. आई नको ग, लहान आहे का मी? बबड्या, लहान मुलाच्या सुद्धा वर्तन वागतोयस तू. काय करतोयस हे? चेहरा बघितलास का तुझा कसा दिसतोय ते? आपल्या घरी आज पूजा आहे आणि तू असा आलायस? तू शांतपणे पडून राहा, मी आलेच. आई हात जोडून देवाला नमस्कार करा. संकल्प सोडा. आई, आई तुझ्याकडे जे काही मागतायत ते त्यांना दे देवा. सोहमसाठीच प्रार्थना करत असणार त्या, पण सोहमचं भलं करण्याची, त्याला पुन्हा मार्गावर आणण्याची ताकद आईंमध्येच आहे. त्या ताकदीची त्यांना जाणीव होऊ दे. आज जे काही झालं ते त्यांचं पहिलं पाऊल होतं. त्यांच्यात आलेलं हे बळ कायम असंच राहू देत. पण घरचीच पूजा आहे ना, म्हणून सगळ्यांना घेऊन आली मी. काय ग आसवरी, पूजेचं बोलली सुद्धा नाहीस? सगळं पुण्य तिला एकटीला कमवायचं असेल. ए नाही, आमची आसावरी अगदी तशी नाहीये. गडबडीत विसरली असेल. आणि खरं सांगू, सांगितलं असतंस ना तर मदतीला नक्की आले असते. आता दारातच गप्पा मारणार का? या आत या. मी पाणी आणते. हा, बसा. स्मार्ट दिसताय अभिजित राजे. थँक्स. या बसा. हे काय?
शुभ्रा एकटीच पूजेला बसलीये. सोहम कुठे आहे? चाललीये ना, मस्त रंगून गेली त्यात. आणि तुझे स्टेप बाबा म्हणाले की तुला बरं नाहीये. मगाशी तर बरा होतास, अचानक ताप चढला की काय? काही झालं नाहीये मला, ठणठणीत आहे मी. मग बाहेर एकटी शुभ्रा पूजा करते ते तू दारू पिऊन आलास म्हणून तुला पूजेला बसू दिलं नाही की काय? हो. हाऊ मीन सोहम, सावत्र आहे मान्य, पण आई आई सख्खी आहे ना, मग तिने तुझा विचार करायला नको? बरोबर बोलतेस तू. मग आता तूच त्या सगळ्यांना जाब विचार. बघतो माझ्याशिवाय पूजा होतेच कशी. माझ्या घरात माझी मर्जी चालणार. काय कटकट लावलीये? चल मंत्र सुरू कर पहिल्यापासून. सोम काय बोलतोस तू, कळतंय का तुला? गुरुजी, माझं घर आहे, मी बसणार पूजेला. ए शुभ्रा, सरक सरक शुभ्रा. चल गुरुजी, मंत्र सुरू कर. सोहम नको रे बाळा, तू जाणार आहे आतमध्ये. ऐक ना माझं. मी व्यवस्थित आहे एकदम. वासावरूनच कळतंय. चला ग, आपण निघूया. काय ग आसावरी, तुमच्या आजोबा जगाला अक्कल शिकवतात आणि स्वतःच्या नातवाला तर जराही शिस्त नाहीये. आणि तुझंही त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये. अगं तिला का बोलतेस? तिची काय चूक आहे त्याच्यात? काकू, कुठून या प्रज्ञाचं ऐकलं आणि पूजेला आलो असं वाटतंय. निघा म्हटलं ना. चाललोच आहे सोहम. अगं पण पूजा मध्येच सोडून कसं जायचं? प्रज्ञा, हे सगळं बघून तुला वाटतंय की इथे पूजा होईल म्हणून? धड उभंही राहता येत नाहीये याला. चला ग. खूप अभिमान वाटतोय तुझा. खरंच आहे, किती ठाम होतात तुम्ही आज. या सगळ्या व्यापात बबड्याला काही खायला द्यायचंच राहून गेलं माझ्याकडनं. उपाशी राहिला ना की चिडचिड करतो ग तो. मी त्याला खाण्याचं बघते हा काहीतरी. शुभ्रा, आले. बाबा गेले ना तेव्हा तू त्यांची कमी कधीच जाणवू नाही दिलीस. सगळे मित्र म्हणायचे, त्यांच्या बाबांबद्दल बोलायचे, माझे बाबा असे आहेत, माझे बाबा तसे आहेत. पण मला नेहमी वाटायचं मला बाबा नसले म्हणून काय झालं, माझ्याकडे माझी आई आहे. पण आज मला कळलंय मला आई सुद्धा नाहीये. माझ्या आईने दुसरं लग्न करून मला पोरकं करून टाकलंय. अरे काय बोलतोस हे तू बबड्या, असं कसं बोलू शकतोस? नाही, मी खरं तेच बोलतोय ग. आता मला माहिती आहे या घरात माझी मर्जी नाही चालणार. माझी आई आता तिच्या नवऱ्याची मर्जी सांभाळणार.
कारण माझी आई आणि तिचा नवरा राहतो ना इथे. पण मी विषच घ्यायला हवं होतं. ह्या जगात कोणालाच माझी किंमत नाहीये, तर मी जगून तरी काय करू ग? मी जातो मरायला. अरे काय बोलतोयस तू? काय करतोयस हे? पुन्हा मरणाच्या गोष्टी केल्यास तर ते फटका ठेवून देईन तुला. अरे असं बोलवतं तरी कसं तुला? तू जीव आहेस रे माझा. लहानपणी तुला वाटायचं तुझी आई तुझ्या बरोबर आहे, मग आता नाही का रे मी तुझ्या बरोबर? मी आहे ना तुझ्या बरोबर. मरणाचा वगैरे विचार येऊ कसा शकतो रे तुझ्या डोक्यात? एवढा छान संसार आहे तुझा, सोन्यासारखी बायको आहे, आम्ही दोघं आहोत. असं विचार अजिबात करायचा नाही कधी. मी भरू माझ्या हातनं खाशील? घे. पाणी हवंय? आई घ्या तुम्ही आवरून, मी बाहेरच झोपते आज. शुभ्रा? नाही आई, आज रात्री मला इथे नाही झोपता येणार. तुमचं चालू द्या, सावकाश होऊ दे हा सोहम. अगं बे शुभ्रा, अगं तू ऑफिसला जायला तयार सुद्धा झालीस? अगं ऐक, नाश्ता वगैरे काही दिला नाही का तुला मी? आई थांबा, तुम्ही तुमची पाठ धरली आहे का? रात्रभर अशाच बसून होतात ना तुम्ही? हो ग, म्हणजे बबड्याला झोप लागेपर्यंत बसायचं ठरवलं होतं मी. माझा डोळा कधी लागला कळलंच नाही मला. थांब, मी काहीतरी करून देते तुला जरा. आई थांब ना, डोकं दुखतंय माझं, उठवत नाहीये मला. हो का? बरं मग आई, सोहमचा जो मित्र बाहेर थांबलाय त्याला मी सांगते सोहमला बरं नाहीये, तू घरी जा. निखिल आलाय, एक सेकंड थांब. बघितलं ताई, मित्राचं नाव घेतलं की कसा पळून गेला. शुभ्रा यार, कोणी आलेलं नाहीये, कशाला उगाच खोटं बोलतेस? सुरुवात कोणी केली? अरे तुला बरं वाटत नव्हतं ना, मग मित्राचं नाव घेतलं, असा टुणकन उडी मारून कसा काय पळालास? सोहम पुरे झाला, आता परत झोपायला जाऊ नकोस तू. बघ शुभ्रा, तुला मस्करी वाटत असेल पण मला खरंच बरं नाहीये, डोकं दुखतंय माझं. अरे बापरे, हो बरोबर, काल विष घ्यायला गेलास आणि त्याच्या ऐवजी जे काही घेऊन आलास त्याच्यामुळे त्रास होतोय ना तुला. शुभ्रा हे बघ, मी तुला सांगून ठेव. सोहम थांब जरा. शुभ्रा जाऊ दे ना. मला माहितीये संसार म्हटला म्हणजे भांडायला भांड लागणार, वाद होणार. मला ही माहिती की माझा बबड्या चुकतोय. माझ्या बबड्याला योग्य मार्गावर आण देवा, त्याला चांगली बुद्धी दे, म्हणजे आपापच त्याच्यातली भांडण नष्ट होतील. माझ्या बबड्याचा संसार सुखाचा करते, त्याचा संसार सुखाचा होत. काय मॅडम, जगणं जगणं म्हणजे तरी काय? नियतीने टप्प्याटप्प्यावर पेरून ठेवलेल्या प्रश्नांना सामोरं जाऊन त्यांची उत्तरं शोधणं. हा, पण ती उत्तरं शोधताना जगण्यातला आनंद हरवून न देणं म्हणजे खरं जगणं, नाही का? या प्रश्नाचं उत्तर तर मला काही सापडत नाही हो. म्हणजे त्या दोघांमध्ये पूर्वीही वादविवाद व्हायचे नाही असं नाही, पण त्यात थोडं प्रेमही असायचं. तर ते प्रेमच नाहीसं होऊ लागलंय, सगळंच बिनसलंय. आई, हॅलो शुभ्रा, अगं मी आई बोलतेय. हा आई बोला. शुभ्रा, आज ना बबड्या तुला ऑफिसमध्ये न्यायला येणार आहे. अहो कशाला, मी येईन ना घरी. अगं नाही, तो तुला ना फिरायला घेऊन जाणार आहे बाहेर. हा थांब थांब, त्याच्याशीच बोल. घे बोल तिच्याशी, सॉरी म्हण तिला. घे. हॅलो, हॅलो. हा शुभ्रा, सॉरी.